नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट क्लासेस अंबाजोगाई यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये राज्यघटनेचे PYQ पाहणार आहोत, जे की येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून एकदम महत्त्वाचे असणार, ज्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या पॉईंटवर किती लक्ष दिलं पाहिजे याबद्दलची माहिती वाचताना होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहू आपण PYQ. 26 नोव्हेंबर 1949 रोजी कोणत्या भारतीय संविधानाच्या तरतुदी अंमलात आल्या? म्हणजे भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी, ज्यावेळेस आपण राज्यघटना संविधान स्वीकारलं त्या दिवशी, कारण संविधान आपण स्वीकारलं 26 नोव्हेंबरला आणि त्याची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, मग या ठिकाणी सुरुवातीला मग आपण ज्यावेळेस संविधानाचा स्वीकार केला 26 नोव्हेंबर 1949ला, तर त्या दिवशी नागरिकत्व संबंधी तरतुदी स्वीकारल्या, त्याच दिवशी निवडणुकीसंबंधी तरतुदी त्याच दिवशी स्वीकारल्या आणि तात्पुरती संसदेशी संबंधित तरतूद ही पण त्या दिवशी स्वीकारली. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त बैठक आपण कुठल्या राष्ट्राकडून घेतला हा स्रोत? तर संयुक्त बैठक हा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेला आहे. तर प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे आपण जपानकडून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जपान. ओके. त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहू. कॅबिनेट मिशन योजना 1946 अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारे भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांचा आपण काय केला? स्वीकार केला 24 जानेवारी 1950ला. तर विद्यार्थी मित्रांनो, एव्हरी IMP पार्ट आहे. यावरून वारंवार MPSC आयोग प्रश्न पुन्हा विचारत असतो की स्त्रोत आणि कुठल्या देशाकडून आपण घेतले. तर मूलभूत हक्क हा स्त्रोत जो आहे आपल्या राज्यघटनेचा, तो मूलभूत हक्क अमेरिकेच्या राज्यघटनेवर घेतला आहे. संसदीय लोकशाही जी आहे, संसदीय लोकशाही ब्रिटिश राज्यघटना, संसदेचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलिया, आताच आपण वर पाहिले, आणि मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडची राज्यघटना. संविधान सभेची 2 कामे आहेत. संविधान बनवणे. विद्यार्थी मित्रांनो, संविधान सभा 2 कामं करायची. संविधान बनवणे एक आणि कायद्याची निर्मिती करणे एक. ज्यावेळेस संविधान बनवायचं काम असेल त्यावेळेस अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असायचे आणि ज्यावेळेस कायदा निर्मिती करायची असायची त्यावेळेस GV माळवणकर हे अध्यक्ष असायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाहू आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते. हे स्टेटमेंट आलेलं असेल, तर हे योग्य स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. हे पण बरोबर आहे. संविधान सभेच्या सदस्यांची निर्मिती करण्यासाठी ब्रिटिश प्रांतात दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्याकडून निवडल्या जाणार होत्या. खरं हे पण. त्यानंतर प्रांतिक विधिमंडळांचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्याकडून निवडून आलेले होते. प्रांतिक विधिमंडळांचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून निवडून आलेले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस संविधान सभेची सदस्यांची रचना पूर्ण झाली, निवडणूक वगैरे झाली, तर त्यावेळेस 1946ला 389 सदस्य संविधान सभेमध्ये होते. त्याच्यापैकी 296 सदस्य हे ब्रिटिश प्रांताचे, तर 93 सदस्य हे संस्थानिकांचे होते. त्यापैकी ब्रिटिश प्रांताच्या 296 सदस्यापैकी 292 ब्रिटिश प्रांत आणि 4 सदस्य होते हे कमिशनरचे प्रांत यामधून निवडून आलेले यामधले होते. दिल्ली, अजमेर, बलुचिस्तान हे 4 कमिशनरचे प्रांत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पोहोचवा. धन्यवाद.